म्हणत शेवचे लाडू बोलतात का? तेच आमच्याकडे कळ्याचे लाडू बोलतात. आम्ही शेव बोलतो त्याला. हे नेण्यासाठी मम्मीनं बनवले. लॉक कावर लावतात मंदिराला मला तेच समजत नाही. तिकडे गावाकडे कोण मंदिरात येत नाही. येत नाही म्हणजे काय काय बघलेले? हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता देवाला जायचं आहे कुलस्वामीला, त्याच्यासाठीच ना फुलं तोडायचे आहेत. तर मग फुलं तोडायले आज भरपूर काय काय होणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं, तुम्हाला दाखवतो. आधी फुलं तोडून घेऊ चला. तू असं चल, मी असं येतो पहिलं बघतो म्हणजे कसं दिसतं तिकडून नाही का? इकडून असं ऊन आहे ना, आहा सनलाईट लागले तोंडावर हो, कसं काळं काळं दिसतं जायचं. तुला हाईत खायला पण आहेत की फुलं. तुम्ही पाणी घातलंय, उठलेत ना भरपूर. पाणी घातलेलं आहे काय? पाणी घातल्यानंतरच मोगऱ्याची फुलं उठते जास्त. हा मग त्या दिवशी टाकलो म्हणून आलेत का? थांब जरा, मी त्या साईडला जातो. तिकडून का जायचं? तिकडच्या साईडला पण आहेत वाटतं फुलं. तिकडं पण काहीतरी झाड गेले. चिमे चप्पल आहे का पायात? इकडून बघ बरं कसे येते आता. वास कसला भारी यायला फुलांचा. कळ्या किती आले? तर फुलं अजून कमी आहेत पण कळ्या भरपूर आले. पहिलं गजरा करायचं, दीदीला जास्त आवडायचे मोगऱ्याची फुलं. तिनं आज एवढ्या दिवसात गुलाबाची फुलं एवढी जास्त उठले. आल्यापासून कुठे सगळी वाळूनच चालली होती. आज देवाला जायचंय म्हणून आलेत वाटतं. त्याच्या पाकळ्या पडतात खरं, असं डोक्यामध्ये घालायला वगैरे एवढे छान नाही फुलं. देवाला वगैरे छान आहे. आल्यावर आपण किती होते, पूर्ण झाड भरलेलं होतं पण पुन्हा सुकले ना एकदमच, आणि आता पुन्हा आले तर काटे आहेत बघ त्याला, काटे जाम आहेत. गुलाबाच्या फुलाला काटेच असतात. एवढं सुंदर फुल त्याशिवाय कसं. चला जास्वंद काय बनवलं एवढं? लाडू आहेत. लाडू तुमच्याकडे असतात का? शेवचे लाडू बोलतात, शेव लाडू. बुंदीचे नाहीत, कळ्याचे लाडू आहेत. तुमच्याकडे असतात का? याला काय बोलतात नक्की सांगा. कळ्याचे आहेत. आता उद्याची ट्रेन काय नाही रे, उद्याची ट्रेन आहे. तर उद्या जायचंय मुंबईला, त्यासाठी मम्मीने थोडं थोडं बनवाय घेतले. थोडं म्हणजे हे जरा जास्तच झाले. म्हणजे तुला एकटीला नाही ते? मग तेच सांगायला ना, एकटीला थोडे सगळ्यांच्यासाठी बनवले, त्यामुळे एवढे बनवले. हात दुखायला लागला. अजून जायचं आपल्याला कुलस्वामीच्या मंदिरामध्ये. पॅकिंग आज भरपूर काय काय. पुन्हा आज घोटा सुद्धा बनवणार आहे. आता घोटा आमच्या देवाचा प्रसाद आहे, भैरवनाथाचा. मग आता ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आज भरपूर काय काय आहे म्हणून सकाळीच मोठा ब्लॉग शूट करायला चालू केले. आता बघू काय काय होतंय पुढे. व्हिडिओ कंटिन्यू करा. चल मग, लाडू सारखं सारखं दाखवा लागलेस काय? सारखं सारखं काय दाखवायची गोष्ट आहे, दाखवायला. वजन नाही का होत तुला? हा व्हायला. कपडे वगैरे पॅकिंग केलेस का नाही तू? बॅगा भरलेस? काय सुद्धा नाही अजून. मग कधी भरणार आहेस? माझी इच्छा नाही यायची. मग नको येऊ, मी जातो एकटा. तुम्हाला तेवढंच पाहिजे मग काय आहे ना? हो काय हो. साडी घातली मिस मॅच ती पण, कारण आल्यापासून एकही गोष्ट माझी मॅच झालेली नाहीये. तर आता मी ड्रेस चेंज करणार आहे. हे घालून नाही जाणार आहे. म्हणजे मी घातलं आधी, बघितलं ट्राय करून की कसं दिसतंय, पण ते काय बराबर दिसत नाही. त्यामुळे मी चेंज करणार आहे. मम्मी ड्रेस फिटिंग करायला गेलेले, माझी त्या नाही गेले. त्यामुळे मी आता साडीमध्येच बसले. तिने आल्यानंतर ड्रेस चेंज करेल. राहू दे की, साडी पण छान दिसते ना. नाही मॅच व्हायला गेले ना. मॅचिंगचा काय विषय त्याला? काय मॅचिंगचा लय विषय काय झालंय काय कळलं मला. मॅचिंगच करायला समजना गेलंय, कॉन्ट्रास्टच जमाना गेले. डोडी ये ग इकडे. मॅडम रेडी होऊन बसलेत जायला मंदिरात. आणि अजून आमचं आवडतंय का, मी तर आंघोळच करायला. मग तसं आम्ही काय करायला तू? हा चिमणे इकडे बघा मम्मा. देवाला जायचं जय बाप्पा, जायचं ना? जय बाप्पा जाऊ आपण. बघा कोंबड्या सोंबड्या. कोंबडा कसला आहे यो? फायटर आहे, फायटर. फुलं बघा, फुलं कशी आहेत एकदम क्यूट. बिबट्या बिबट्या कसलं आहे खतरनाक बिबट्या. जागवर आहे, जागवर. शेवाया
काल आणले न्यायला न्यायसाठीच म्हणजे करून आणलेले आहेत. काल थोड्या सुकवले, अजून 2 दिवस ऊन द्यावं म्हणून आज पुन्हा घातले, पण आज आबा यायला लागले. पाऊस येतोय काय की काय माहिती. गणूला लागलेलं आहे सकाळ सकाळी काम. मग गणू कसं वाटतंय? महिना झालं काम करू करू. बोलवशील का पुन्हा एवढ्या दिवसासाठी? अड्डे आता कशाला बोला, एवढ्या महिन्यासाठी कशाला येते? एन्जॉय तुझा निघाला का चांगलाच? काय नाही निघाल, काम तर काय नसतं. हा का? तुम्ही नसल्या तर उलट जास्त आता उन्हाळ्या म्हणून काम नव्हतं. वाचलास का उन्हाळ्यामुळे? दरवर्षी अरे नारळ सोलाचे काम चालू आहेत, नारळ फोडायचे देवाला, त्यामुळे घरचे नारळ आहेत म्हटल्यावर आता गणूलाच पैसे द्यायचं आणि गणूकडनंच खरेदी करायचं नारळ. कसं वाटतंय गणू सकाळ सकाळी 100 रुपयाची भावानी करून द्यायले? म्हणून गणू एवढा मेहनत करायला, कारण त्याला 100 रुपये भेटणार आहे ते नारळाचं. आता तू आहेस म्हटलं, तुला सोलावं लागणार ना. चला उद्या जायचंय म्हटलं, आज भरपूर सारी कामं आहेत. म्हटलं चला आता व्हिडिओज मोठा शूट करायला चालू करू, कारण का तेवढं काय काय आहे म्हटलं थोडंफार जेवढं होईल तेवढं शूट घेऊ. आता मी चप्पल विसरले बागत, का गावाकडची कामं अशी आहेत. चप्पल न्यायला आले, आता जाणार आहे मंदिरामध्ये. तिकडून येऊन पण भरपूर सारी कामे आहेत. आज पॅकिंग अजून तशीच आहे, सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं आहे. मम्मी काय रडते मला की हां करत नाही पॅकिंग वगैरे, आणि नंतर सगळं विसरून जाते, पुन्हा फोन लावते हे विसरलं ते विसरलं. म्हटलं मग मम्मीच्या आधी सख्तपणे वॉर्निंग आलेली आहे मला की सगळं व्यवस्थित पॅक कर. माझं पॅकिंग वगैरे भरपूर काम आहेत. आधी मंदिरात जाते, उशीर झालाय, त्याच्यानंतर तुमच्याशी व्हिडिओ कंटिन्यू करू. चला लॉक कावर लावतात मंदिराला, मला तेच समजत नाही. तिकडे गावाकडे कोण मंदिरात येत नाही, येत नाही म्हणजे मग लॉक लावून ठेवतात. म्हणजे काय स्पेशल यात्रा वगैरे? काय इथं लॉक लावलंय, मोठ्या मंदिराला लॉक लावून ठेवलंय, असं असतंय कुठे? आहे ना पुजारी, देईल ना चावी, देतोय ना मागितल्यानंतर. परत लॉक करून जायचं का? हा, देव लॉकर मध्येच आहे आमच्या इथं, काय करावं. भेटली का रे चावी? हा, अरे त्याने पण ओळखतात का आपल्याला? हे आमचं मंदिर आहे भैरवनाथाचं कुलस्वामी, सोनारीचा कुलस्वामी आहे आम्हाला. आता तिकडं जायचा प्लॅन होता पण काही शक्य नाही झाला, त्यामुळे मग आता गावातलाच देवाला आलोय. अरे निघतंय का? सगळ्याच हव्यात काय ना? हा बरे, मग सगळा पुजारी एकच आहे का? काय माहित आता मला कोण पहिलेच आहेत का अजून हे केले. काय झालं, आतमध्ये जात नाहीत का? बाय अलाउड नाहीत का? जय बाप्पा, जय बाप्पा करते. चल बापानं गुलाल सांडल. जय बाप्पा कर मम्मा, चला मध्ये. किती साली झाले रे? कशी जय बाप्पा आहे का? जय बाप्पा कर. देवाचे कपडे बघा, रोजचं नवीन कपडे लागतात. चेंज. तिथंच थांबतो. नारळ आणले 4-5 नारळ आहे, 4 नारळ. आता हे नारळ फोडतात का काय करतात ते आपल्याला काही माहित नाही. बाहेर फोडायचे का सगळे नारळ? मग देवापाशी ठेवायचं काय? पैसे ठेवायचं लक्ष काय चाललं मागे मम्मा? चिमणीचं काय चाललंय बघा इथं.
जे बाप्पा कर. कुक्कू किती लावले बघ स्वतःने. टिक्का एवढा लावले तिने खतरनाक. तू नाही लावलीस टिक्का? हा? अजून अर्ध काम राहिलंय ना, अर्ध काम विसरून आलो गडबडीमध्ये ना. घे मी लावतो तुला. है काय आहे खूप मजाक करत राहता. मजाक करायला काय? कसला वारी लावलाय टिक्का तुला? मम्मी काय बोलली मला माहित आहे का? मम्मी बोलली की आधी सगळं होऊन जातं, म्हणजे माहेर झालं ना, बाळ वगैरे झाल्यानंतर, म्हणजे मुलं बाळ झाल्यानंतर माहेरच्या देवाला म्हणजे कुलस्वामीला दरवर्षी ना नारळ वगैरे फोडावा, म्हणून मी तुम्हाला घेऊन आले इथं. म्हटलं ठीक असं आहे, आहे जे का? बाळ आपल्या लेकरांच्यासाठी चांगलं ते करायचं आहे ना मामा. होय. किती लावतीस टिक्का ती बघा. परफेक्ट. नाही हुशार आहे माझं पाकर. ती काय आणलीस त्यात? त्यामध्ये फुलं, हळदी कुंकू, साखर, अगरबत्ती ते आहे. ताट करून आणतात, तुम्ही पिशव्या घेऊन आला. ते पडेल पडेल चिमे. का करतेस ग मामा? एकदम ताट कसं सुकून घेऊन वाटते यायचं बरं एवढं? मंदिरामध्ये. एकदम मोठं मंदिर आहे त्याचं, फुल पॉवरमध्ये. बघा तुम्ही मंदिर डिझाईन वगैरे कसे काढलेत एकदम फुल राऊसमध्ये. चिमणीला जाम मजा येते. ये ये पकड मला. हे कोणी दिलं त्यांचं नाव वगैरे आहे ना इथे. ही भेट दिलेली देवळासाठी. घोडा भेट दिलेला आहे मंदिरामध्ये. हे नुसतं टिक्का काढावा, गुलाल नुसतं गुलाल देतात मागं लागली गुरुनी बघा. सुकून भेटतं मंदिरामध्ये. काय विशेष आहे माहित नाही, शांती भेटते. शांती म्हणजे 2 ठिकाणी शांती भेटते. एक शमशान भूमीमध्ये आणि एक मंदिरामध्ये. मन शांत होतं. पादे 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 लोकच. थँक्यू. मला पप्पाचे परे इकडे मम्मा 2 मिनिटं. हळू हळू हळू. गणू आला वाटतं. पैसे आणतं गणूने, सुट्ट नव्हतं. घे हे तर तुझं नारळाचं 100 रुपये. त्याचं पैसे त्याला दिलेलेस का? त्याचे पैसे आहेत का? मग त्याला चिल्लर करायला गेलं तो. जाऊ दे, घरी गेलं देते तुला. हे कुठलं मंदिर आहे बाबड्या? उभा नाही. या साईडला वगैरे नदी आहे, खाली रस्ता उतरायचा इकडून असा. गेडमध्ये सध्याला नदीला पाणी काही नाही आहे. बघूया, बघू शकता तुम्ही. कमी खतरनाक आहे का बघूया. ही एक बघा 10 ते 15 किलोचं आहे. पावसामध्ये अख्खं ही भरलेलं असतं पूर्ण इथं. आत्ता ही कुठं नवीन बांधली इथं साईडने, सगळं पहिलं खुल्लच होतं. काय नाही. वाट होती ना. काय झालं? जजेचे बाप्पा कर. चिमचं चाललंय साफसफाई. घरी जावा का? असं देतच झालं की आता.
ऍक्शन चिमणे. केले चकली चकली ते काय असते ती काय असते दाखव की हातात काय बोलते तर दाखव की चकल्या कशा बनवल्यात तळलेल्या दाखवा आम्हाला. रील बघून बनवायला चकली. त्याला काय बोलतात काट काय बोलते तो शब्द काय काट काटेकोट बोळे. तेच काहीतरी सगळं सोपी चकली आहे ना एवढ्या अवघड भाषेमध्ये कशाला जायचं. गॅस गॅस भेटायला गेले नीट म्हणून चुलीवर बनवायला आणि गावाकडे चुलीवरच बनवायची मज्जा वेगळी. हे बघा मी काय करते बघा अशी गोळे बनवून देते मी पण. तुम्ही पण कामाचीच आहे. दिसते का चिमणीचं तिकडं बसली. मग कसं वाटतंय चकल्या करायला? खूप छान. छान वाटतं. खायला जेवढं भारी वाटते तेवढं काढायला पण मजा येते. चिमणीच्या पप्पानी हाता एवढी एक चकली बनवली बघा केवढ्या मोठ्या मोठ्या चकल्या बनवल्या. हातावडे खाऊन बघू का? करा ना टेस्ट. ओके भाजलेत ना? मस्त भाजल्या का? पहिल्या नरम होत्या का जरा? नाही ते गरम गरम काढल्या नरमच वाटते नंतर हे होते. चला चकल्या वगैरे सगळं झालेलं आहे. एवढं जास्त काम लागलंय ना 2 दिवस झालं लाडू चकल्या आहे ते नको म्हटलं ना तरी मम्मी ऐकत नाही. तिच्याच्यानं पण होत नाही बनवायला तरी पण बोलते एवढ्या दिवस राहिले काय घेऊन जाणार थोडं थोडं घेऊन जा म्हणून बनवून दिले. अयो इथं का दुकान थोड्या थोड्या गोष्टी मग आता घेतलेत. अजून पॅकिंग राहिले काही पॅकिंग केलेलं नाही. सगळं सामान वगैरे सगळं तसंच पडले. पॅकिंग आहे खूप काय काय आहे आणि आता काहीच करायची इच्छा नाही. आता माझं तर डोकं दुखायला लागले. जायचं 1 दिवस आधी माझं डोकं दुखायला लागतं. माझ्यानं काय होत नाही पॅकिंग होत नाही काय नाही. आता चिमणीचे पप्पा ना खुशीनं पॅकिंग करतील. त्यांना सगळं सामान देऊन काढून करा पॅक म्हणून. कारण का तर त्यांना खूप जास्त आनंद व्हायले. जायचं म्हटलं त्यांनी वैतागले. 1 महिना झालं पहिल्यांदा म्हणजे असं गावाकडे एवढ्या दिवस त्यांनी राहिले असतील. आता काय ऑप्शन नव्हता चिमणी राहत नाही ना त्यामुळे मी त्यांना मस्का मारून घेऊन आलेली की चला म्हणून काय नाही होत करमते म्हणून आणलं होतं. तर ठीक आहे कसा तर महिना त्यांचा निघालाय. महिना पण नाही आहे 4 तारखेला आलो होतं 1 तारखेला चाललोय 2 दिवसाचा तरी पण फरकच आहे. पण ठीक आहे महिना आता पकडाच. तर चला अजून काय काय होतंय काय काय नाही ते सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही आलो होतो हॉटेलला हॉटेल आहे तिथं आलो होतो आणि आम्हाला बघू शकताय एवढा तुफान वारा चालू झालाय. चिमणीला घेऊन आलोय भीती वाटायले जाम. ऑर्डर तर दिले आता घरी जायचं टेन्शन आहे. पण आता ठीक आहे आलोयच हॉटेलमध्ये ना तर हॉटेल फिरून दाखवते. एवढं छान हॉटेल बनवलंय ना तिथं बघा शेतकऱ्याची BMW म्हणजे सगळ्या शेतीच्या रिलेटेड सगळं त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे. इकडे जास्त शेती चालते ना त्यामुळं. तर मग चला आता कसं कसं काय काय केलं ना ते सुद्धा तुम्हाला पटकन शॉर्टकटमध्ये नाही दाखवून टाकले कसं कसं आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बोलावं तुम्ही राम राम हे दाखवा ना राम राम पाहुणं. राम राम पाहुणं. भरपूर काय काय आहे इथं लावले म्हणजे शेतामध्ये आपल्याला काय काय लागतात ना फुलं वगैरे नांगर वगैरे सगळं भरपूर काय काय कोळपे कसं काय असतंय ना सगळं नीट दाखवा. सगळं नीट दाखवतो. तुम्ही बघायला मोबाईलमध्ये बघा ना ते पहिल्यातला आहे काय असं हे काय हे दळायचं आहे ते काहीतरी धान्य मळायचे तसं पहिलं मळत होते. एवढं मोठं आहे आपल्यात पहिल्यातला आहे ना हा ब्रेक मारायचा. जायचं चप्पल काढायचं. पहिला महाराज इथं बघा महाराजांची मूर्ती वगैरे लावली इथं फुल पॉवर मध्ये. शब्द बोलताय काय? ते शब्द बोलता येत नाही. मम्मा महाराज जे बघा छान आहे ना. हा नवीन आहे काय तर नवीन काय तर आहे आमच्या भागामध्ये सगळं नवीन म्हणजे एकदम लोकेशन एकदम पॉवरफुल मध्ये बनवलंय ना म्हणजे बघण्यासारखं आहे.
परत लग्न कार्यालय पण आहे इथं माहितीये का. लग्न कार्यालय ती काय पण असू दे माझी लँग्वेज, मला नॉनसेन्स, मला असं नाही बोलायचं. किती छान छान सगळ्या गोष्टी म्हणजे हे केले सर्च करून म्हणजे हे केलं आहे ना. एकदम मस्त बनवले, आवडलं. जुन्या बापरे, वरही बघू शकताय तुम्ही, आभाळ काय डेंजर झालेत आणि ह्यांना काय फरक पडना गेलेत. दोघं फुल एन्जॉय मध्ये. माझी हवा टाईट झाले एवढं बेकार आभाळ बघून, घरापर्यंत जायची भीती वाटायली. पण जुन्या आठवणी जीवन झाले हे सगळं ना. बघितले ज्या टायमिंगला आजोबा होते. चालू आहे पॅकिंग, घरभर नुसता राडा करून ठेवलाय. काय हो, तुम्ही आल्यापासून एवढा सगळा राडा झालाय. मी आल्यापासून मी तर उलट